अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलावर शिवसेनेचा विजयी जल्लोष मेळावा संपन्न झाला। लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या दणदणीत यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 18 खासदारांचा यावेळी सत्कार केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उतरण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही, फक्त त्यांनी मतदारांचे आभार मानले आणि चांगल्या कामांची ग्वाही दिली। आपण प्रचारात म्हटलं होतं की शिवसेनेचे वाघ दिल्लीत पाठवा। हे वाघ दिल्लीमध्ये गेलेले आहेत। मुंबईचा आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि करणारच दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। ज्या दिवशी निकाल लागत होता त्याच दिवशी मी सगळ्यांना सांगितलेले की उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका। ही शिवसेना आहे। वातावरण असं जल्लोषाचं म्हटल्यानंतर पटकन डोक्यात हवा जाईल, पण बिघडून जाऊ नका। अधिवेशन सुरू होत आहे। मुंबईचे प्रश्न आहेत, महाराष्ट्राचे प्रश्न आहेत। एक आनंदाची गोष्ट आहे की मुंबईचे जे प्रश्न आतापर्यंत दिल्ली दरबारी असेच धुळकात पडले होते, त्याची सोडवणूक आता होईल आणि मुंबई सुद्धा मी निश्चित वचन देतो की जागतिक दर्जाचं शहर मी तुम्हाला बनवून दाखवेन। शिवसेनेला मंत्रिपद किती मिळणार, किती मिळाली, शिवसेनेचा वाटा किती, हिस्सा किती? मी विचार करतोय की देशाच्या राजकारणामध्ये शिवसेनेचा हिस्सा, शिवसेनेचा सहभाग हा आहेच, राहणारच, पण महाराष्ट्राचा हिस्सा आणि मुंबईचा वाटा हा किती, तो मला महत्त्वाचा आहे। ज्या सर्वसामान्य माणसांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिलेला आहे, त्यांच्या आशा, आकांक्षा, स्वप्न हे पूर्ण करणं आपली जबाबदारी आहे। मग तो मुंबईचा सागरी महामार्ग असेल, कोस्टल रोड, त्याची पर्यावरण खात्यामध्ये फाईल धुळकात पडलेले सोडून आणा। मुंबईचा रहदारीचा प्रश्न आपण सोडू, मुंबईच्या धरणांचा प्रश्न आपण सोडू, मुंबईला पाणी देऊ, महाराष्ट्राला पाणी देऊ, सिंचनाचे प्रकल्प आहेत, कितीतरी प्रकल्प आहेत। आणि म्हणून हा जल्लोष होत असताना मगाशी आपल्यासमोर महाराष्ट्राची परंपरा ही उभी राहिलेली आहे। संतांची परंपरा, शूरांची परंपरा, वीरांची परंपरा, आणि त्या परंपरेला साजेसं वर्तन तुमच्या प्रत्येकाकडनं झालं पाहिजे। शिवसेना प्रमुख, सगळेजण म्हणतात की शिवसेना प्रमुख आमच्यात आहेतच। ह्या निवडणुकीचा जो निकाल लागला त्या निकालामध्ये मला शिवसेना प्रमुख दिसलेले आहेत, त्यांचे आशीर्वाद मला दिसलेले आहेत। अनेक जणांनी मला SMS पाठवले, भेटून अभिष्ट चिंतन केलं आणि सांगितलं की उद्धवजी तुम्ही शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार केलं। अजूनही शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण साकार झालेलं नाही, ही तर नुसती सुरुवात आहे। दिल्ली जिंकलेली आहे, आता महाराष्ट्र जिंकायचं आहे। ज्या दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेवरती जो भगवा शिवसेना प्रमुखांनी आपल्या हातामध्ये दिलेला आहे तो भगवा आपण तिकडे लावू, त्याच क्षणी आपण शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाचे धनी ठरू। नाहीतर शिवसेना प्रमुख म्हणतील अरे मी कोणासाठी आणि कोणासाठी माझं जीवन वेचलं। पण आज मला खरंच खात्री आहे की त्यांना सुद्धा बरं वाटत असेल, आनंद वाटत असेल की वाघाचे बच्चे ते उभे राहिलेले आहेत, रणांगणात उतरलेले आहेत। दिल्ली तर जिंकलेलीच आहे, पण मी त्यांना वचन देतो आहे तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि साक्षीने की तुमच्या आशीर्वादाची ताकद मी दुनियेला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्ही जे आशीर्वाद आमच्या मागे उभे केलेले आहेत, जशी आम्ही दिल्ली जिंकली तसाच महाराष्ट्र जिंकून संपूर्ण देशामध्ये आपला महाराष्ट्र नंबर 1चं राज्य केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।